कोपरगाव शहरातील इंडोर गेम हॉल परिसरात नगरपालिकेच्या मालकीच्या बंद असलेल्या स्विमिंग पूल जवळ एका बंद खोलीत गावठी कट्टा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने बंद पडलेल्या स्विमिंग पूल परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत होती। यावेळी कर्मचारी एका बंद खोलीतील कचरा हटवत असताना त्यांना संशयास्पद अवस्थेत गावठी कट्टा दिसून आला। हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी विनोद राक्षे यांना माहिती दिली। राक्षे यांनी तत्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी कट्टा ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे। सदर गावठी कट्टा बंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान गावठी कट्टा या बंद खोलीत कसा आला, तो तेथे कोणी ठेवला, त्यामागे कोणाचा संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जाणार आहे। बंद असलेल्या शासकीय मालमत्तेत अशा प्रकारे गावठी कट्टा सापडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे। या प्रकरणाचा लवकरच उलगडा करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।